आणलेस? कारल्याची भाजी. ओंकारला दे, त्याला आवडते. तो आधीच कडू आहे. अगं, तू बाईक रायडिंग ट्रिपला कधी जाणार आहेस? हे काय, परवाच निघते. अरे पण तू एवढी ट्रॅव्हल करते बुलेटवर, बाईकवर, तुझा हेअरफॉल होत नाही का? ते तर बाईक राईड करायच्या आधीही व्हायचं आणि केसही खूप पातळ झाले होते. मग तू कसं कंट्रोल केलंस? सो माझ्या एका फ्रेंडने ट्रायाचं हे हेअर टेस्ट सजेस्ट केलं आणि त्यात मला कळलं की माझ्या हेअरफॉलचं खरं रिझन हे बाईक राईड नाहीच आहे. लाईक हे इंटरनलही असूच शकतं. त्यानंतर आणि ट्रायाचं हे टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं कस्टमाइज किट माझ्यासाठी पाठवलं. फक्त 2 मिनटं सकाळी आणि 2 मिनटं इव्हिनिंगला. आयरन संतुलन आणि हेअर रेस्ट 6मुळे हेअर रूट नरिश होऊन हेअरफॉल कमी होतं. रोज रात्री ड्रॉपरने हे ॲक्टिव्ह सिरम डायरेक्ट स्कॅल्पवर अप्लाय करायचं आणि थोडा मसाज करायचा. आठवड्यातून 2दा नरिश हेअर ऑइलने मी माझ्या स्कॅल्पला मसाज करते, कारण यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि हेअर ग्रोथसाठी मदत होते. 3 महिन्यात माझा हेअरफॉल कमी झाला. 6 महिन्यात माझा हेअर व्हॉल्यूम आणि डेन्सिटीमध्ये खूपच फरक आला आहे. तुम्ही हेअरफॉलशी स्ट्रगल करत असाल तर ट्रायाचं हे हेअर टेस्ट नक्की घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे.